विमानात मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्या संबंधित महिलेला धमकीचे फोन येत आहेत। याबाबत तिनं मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली। माही खान नावाच्या या यूट्यूबरनं महिलेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर महिलेला अडचणींना सामोरं जावं लागले। तर संबंधित तरुणाचा मनसेकडून शोध सुरू आहे। या तरुणाला माफी मागायला लावणार असल्याचं ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे। I need to speak in Marathi. Yes. What's your name? Whatever my name is. What's your You're name? going to Mumbai, you should know Marathi first of all. No, I don't speak Marathi. You know English? I will not. ऐसे बदतमीजी क्यों कर रही है? बोल रही है मराठी बोल. What is this? What is this? वो बोल रही है बदतमीजी नहीं. ये देखिए. बोल रही है मुंबई उतरिए आपको बदतमीजी दिखाती है. ये क्या तरीका होता है? बदतमीजी क्या होती है? ये क्या तरीका होता है? मला मराठी माहिती नाही ना, तुम्ही बसा। एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रैवल कर रहे हैं। क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो, बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो। तुम बॉम्बे जा रहे हो, मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए। व्हाट इज दिस? व्हाट काइंड ऑफ मेंटैलिटी इज दिस? रॅकलन झाली म्हणतो भाऊ भाऊ हळूहळू। आता मैं सदर बोली भाऊ भाऊ हळूहळू, जास्ती करू नका बस। क्या बोले आप? क्या बोले आप? तो फिर मैंने इंग्लिश में बोला कि आपको नहीं समझ में आ रहा तो मैं आपको बोलती हूँ, सिट डाउन। वो आप वीडियो में पूरा है। आपने मराठी में क्यों बात किया? मैं कहा मुंबई मधून रहणार तर मराठी बोला पाहिजे। त्याचा व्हिडिओ, मला जॉब सोडली, मी जॉब, मला इज्जत सगळं पण गेली। मला थ्रेट कॉल, रेप कॉल आली मला। एक बाई, बंगाली बाई मराठी बोलू शकते। तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता, तुमचा बाप, तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही, तिच्या जॉबवर त्रास झाला, तिचं वय बघा। आता तिने जॉब सोडला, त्या कंपनीला त्यांनी टॅग केला। हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचा जॉब घालवला त्याने। याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे, याच्या पाठी हात धुवून लागा, एवढंच माझं सर्व मराठी मुलांना विनंती आहे। याला मी शोधणार आणि याला मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवला नाही ना, अविनाश जाधव माझं नाव आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।